नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। विदर्भामध्ये बैलपोळ्यानंतर तानापोळा म्हणजेच लहान मुलांचा पोळा साजरा केला जातो। त्याचे चित्रीकरण करण्यासाठी आज आपण चाललो आहोत। काल पाऊस जोरात पडलेला होता, परंतु आज त्यांनी विश्राम घेतलेला आहे पावसाने। तेरी गलतियों को फिर से जाऊं तुझको समझा कर, मैं जा रहा हूं दूर, तुम आवाज दोगी क्या। आता आपण बघत आहात वृंदावन नगरमध्ये तानापोळ्यासाठी जमा झालेली गर्दी। नंदींच्या स्वागतासाठी सुस्वागतम लिहिण्यात आले होते। तसेच हे वृंदावन नगर मधील तानापोळ्याचे बॅनर। लहान मुले येथे सायंकाळी 4 वाजेपासूनच उपस्थित झालेली होती। सर्व नंदी रांगेमध्ये उभे करण्यात आलेले होते। सोबत बच्चे कंपनी आपला नंदी घेऊन तिथे उभे होते। येथील कार्यक्रमामध्ये 350 ते 400 नंदींचे आगमन झालेले होते। हा आहे तन्विशाचा नंदी। सर्व नंदीधारकांना आय कार्ड्स देण्यात आलेले होते। आता आपण इथं आलेल्या सर्व नंदीचे दर्शन घेऊया। शेतकऱ्याची वेशभूषा करून आलेला बालगोपाल। ते लाकडाच्या नंदी सोबतच पितळचा नंदी सुद्धा आलेला होता, तो आता आपण बघत आहात। विविध वेशभूषा करून उभे असलेले बालगोपाल आपण बघत आहात। येथे आलेला सर्वात मोठा नंदी मंडपाच्या मधोमध नंदीची पूजा मांडण्यात आलेली होती, ते आता आपण बघत आहात। हे आहेत मंडळाचे काही कार्यकर्ते। बालगोपालांचा उत्साह आपण बघू शकता। वृंदावन नगर मित्र
परिवार सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे. येथे आता मुख्य नंदीची पूजा सुरू झालेली आहे. इथून आपण आता केशव सिटीतील बालगोपाल बघणार आहात. अनघ व माऊली, आदिती घुंगरूड, तन्विशा किनेकर, अर्पित, सुप्रीत, अगस्त्य, गारविन, अद्वैत, अर्पित, शनया, शर्वरी, आरतीनंतर सर्वांना प्रसाद देण्यात आला. आरतीनंतर मुख्य नंदी हा बालगोपालांच्या नंदी समोरून नेण्यात आला. यानंतर पोळा सुटला आहे असे जाहीर करण्यात आले व सर्व बालगोपाल आपल्या भेटवस्तू घेण्यासाठी पुढे जाऊ लागले. येथे आलेला बाल हनुमान तन्विशाची भेटवस्तू घेण्यासाठी आम्ही सुद्धा रांगेमध्ये उभे राहिलो. मिळालेली भेटवस्तू आता आपण पाहत आहात. भेटवस्तूचे वाटप करताना येथील कार्यकर्ते इकडे या इकडे बिल्ला बिल्ला देऊच नका. भेटवस्तू घेण्यासाठी झालेली गर्दी
वृंदावन नगर येथील पोळा करून आता आपण चाललो आहोत साईनगर येथील ताना पोळा बघण्यासाठी। साईनगर येथे सुशोभित नंदी व वेशभूषेसाठी पारितोषिक देण्यात आलेले होते, त्यामुळे येथे आलेले नंदी खूपच चांगल्या प्रकारे सजवले होते। तसेच बालगोपाल येथे विविध वेशभूषा धारण करून आलेले होते, ते आता आपण बघू शकता। उत्कृष्ट नंदी सजावटमध्ये प्रोत्साहन पुरस्कार आहे आयशा गिरीपुंजे व गोजिरी श्रोते। तर या सर्व साईनगर येथील असलेल्या तान्या पोळ्याला झालेली गर्दी आता आपण बघत आहात। खंडोबाच्या वेशभूषेत आलेला बालगोपाल तसेच त्याचा नंदी आता आपण बघत आहात। बस 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 माता लक्ष्मीच्या वेशभूषेतील बालगोपाल। बाल हनुमान आपल्या मस्तीमध्ये। त्यानंतर प्रोत्साहन येथे डॉक्टर बनून आलेला बालगोपाल। पुरस्कार येथील सर्वात उंच नंदी आता आपण बघत आहात। छोटे शूरवीर आपल्या नंदी सोबत। खंडोबा राया आपल्या नंदीला घरी घेऊन जाताना। बाल हनुमानासोबत त्यांचा मोठा नंदी। येथे प्रथम पारितोषिक पटकवणारा नंदी आता आपण बघत आहात, ज्याची अंदाजे किंमत 1 ते 2 लाख रुपये असू शकते। हा पूर्ण सागवान लाकडापासून बनवण्यात आलेला आहे। साधारणपणे 4 फूट उंचीचा हा नंदी आहे। उत्कृष्ट वेशभूषेसाठी प्रथम पारितोषिक पटकवणारा स्पर्धक। आता आपण बघणार आहोत अन्य पुरस्कार विजेते स्पर्धक। श्रीकृष्णाच्या वेशभूषेतील बालगोपाल। पोळा सुटल्याचे जाहीर करताना येथील मंडळाचे सदस्य मंडळातर्फे आभारी आहे। तसेच मंचावर सर्व गणमान्याचे आपले आभार वेळात वेळ काढून त्यांनी इथे उपस्थिती दर्शवली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो। तसेच एवढ्या ताना पोळा सुटल्यानंतर बालगोपाल आपला नंदी घेऊन प्रत्येकाच्या घरी येतात। त्यांच्या नंदीची सुद्धा रीतसर पूजा केली जाते।
तर मित्रांनो, आजच्या या ब्लॉगमध्ये एवढेच. आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये लवकरच.